नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, KTHM महाविद्यालय, नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दी फ्लो ऑफ एनर्जी, ऊर्जा प्रवाह या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आपण जर बघितलं तर ऊर्जा प्रवाह म्हणजेच प्राथमिक उत्पादकाकडून अन्न साखळीच्या शेवटच्या ऊर्जा स्तरावरील घटकाकडे जाताना ऊर्जेचे प्रमाण कमी कमी होत जाते. म्हणजेच प्रत्येक परिसंस्थेत वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव असा सर्व समुदाय एकत्र राहत असतो. यातील प्रत्येक घटकाचे कार्य हे ठरलेले असतं. हिरव्या वनस्पती हरितद्रव्यांच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत आणि रासायनिक संश्लेषणामार्फत कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा वापर करून शर्करा, मेद, पीठ म्हणजे प्रथिनांची निर्मिती या करत असतात व स्वयंनिर्मित अन्नाची साठवण करत असतात. सर्व प्राणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अन्नासाठी वनस्पतीवरच अवलंबून असतात. तृणभक्षक प्राणी वनस्पतींचे भक्षण करून ऊर्जा मिळवितात. हे तृणभक्षक प्राणी इतर मांसभक्षक प्राण्यांचे अन्न असते. तृणभक्षक प्राण्यांकडून मांसभक्षक प्राण्यांकडे ऊर्जेचे संक्रमण हे होत असते. लहान मांसभक्षक प्राणी मोठ्या मांसभक्षक प्राण्यांचे अन्न असते. लहान मांसभक्षक प्राण्यांकडून नंतरही ऊर्जा मोठ्या प्रमाणात मांसभक्षक प्राण्यांकडे संक्रमित होते. ऊर्जेच्या किंवा अन्नाच्या क्रमवार संक्रमणाला अन्न साखळी असे म्हटले जाते. अन्न साखळी. तर अन्न साखळी म्हणजे काय? तर आपण जर बघितलं, अन्न साखळी म्हणजेच पर्यावरणातील ऊर्जेच्या किंवा अन्नाच्या क्रमवार संक्रमणाला अन्न साखळी असं म्हटलं जातं. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ऊर्जेचे एका सजीवातून दुसऱ्या सजीवाकडे हस्तांतरण होण्याच्या क्रियेला अन्न साखळी असं म्हटलं जातं. वनस्पती अन्न किंवा ऊर्जा निर्मिती करतात. तृणभक्षक प्राणी त्या वनस्पतींचे भक्षण करून स्वतःची अन्नाची किंवा ऊर्जेची गरज हे भागवित असतात. या तृणभक्षक प्राण्यांना खाऊन छोटे मांसभक्षक प्राणी आपल्या अन्नाची गरज भागवत असतात. मोठे मांसभक्षक प्राणी छोट्या मांसभक्षक प्राण्यांना खातात. त्याबरोबरच ऊर्जेचे मोठ्या मांसभक्षक प्राण्यांकडे संक्रमण होत असते. अशा प्रकारे अन्नाच्या किंवा ऊर्जेच्या संक्रमणाची मांडणी केल्यास ते साखळीसारखे दिसते. म्हणूनच ऊर्जेच्या किंवा अन्नाच्या क्रमवार संक्रमणाला अन्न साखळी असं म्हटले जातं. पर्यावरणातील प्रत्येक संस्थेत अशा असंख्य अन्न साखळ्या असतात. काही अन्न साखळ्यांमध्ये अन्नाचे संक्रमण होताना दिसते. त्याचे काही टप्पे किंवा स्तर आढळतात. काही अन्न साखळ्या अल्प स्तरामध्येच पूर्ण होत असतात. प्रत्येक अन्न साखळीत भक्ष्य, अन्न व भक्षक अन्न प्राणी असतातच. अन्न साखळीत काही उदाहरणे पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये काही अन्न साखळ्या किंवा अन्न साखळ्यांचे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. तर पहिला म्हणजे दीर्घ अन्न साखळी. ज्यावेळेस एखाद्या अन्न साखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, सर्वोच्च भक्षक असे सर्व गट आढळतात,
त्यावेळेस त्या अन्न साखळीला दीर्घ अन्न साखळी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ गवत, नागतोडा, बेडूक, साप, ससना आणि विघटक अशा प्रकारे आपल्याला ती अन्न साखळी ही सांगता येईल. त्यानंतर लघु अन्न साखळी. लघु अन्न साखळीत वनस्पती व प्राण्यांचे एक किंवा दोनच गट त्या ठिकाणी आपल्याला आढळतात. उदाहरणार्थ गवत, हरिण, सिंह. यात गवतावर हरिण हा शाकाहारी प्राणी असून तो प्राथमिक भक्षक आहे, तर सिंह हा मांसाहारी प्राणी असून तो तृतीयक व सर्वोच्च भक्षक आहे. त्यानंतर आपण ऊर्जा विनिमय स्तर यांचा विचार करणार आहोत. त्यामध्ये अन्न साखळीतील उत्पादकाकडून विविध स्तरातल्या भक्षकाकडे ऊर्जा संक्रमित होते. म्हणजेच अन्न साखळीतील उत्पादकाकडून विविध स्तरातील भक्षकांकडे संक्रमित होणाऱ्या अन्न ऊर्जेच्या विविध पातळ्यांना ऊर्जा विनिमय स्तर असं म्हटलं जातं. ऊर्जा संक्रमणाचे विविध स्तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. त्या ठिकाणी प्राथमिक ऊर्जा विनिमय स्तर जर म्हटलं तर हिरव्या वनस्पती, झाडे झुडपे, गवत, वृक्ष हे स्वयंपोषी प्राथमिक स्तरावर असतात. दुसरा ऊर्जा विनिमय स्तर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येतो तो म्हणजे कीटक, ससे, गाय, म्हैस इत्यादी शाकाहारी प्राणी किंवा प्राथमिक भक्षक हे द्वितीय स्तरावर असतात. त्यानंतर तृतीय स्तर म्हणजेच त्या ठिकाणी लांडगे, कोल्हे हे मांसभक्षक तृतीय स्तरावर असतात. तर चतुर्थ ऊर्जा विनिमय स्तर म्हणजेच वाघ, सिंह, गरुड, गिधाडासारखे प्राणी, पक्षी हे चतुर्थ स्तरावर असतात. तर पाचवा ऊर्जा विनिमय स्तर म्हणजे बुरशी, कवचे, जीवाणू, विषाणू हे पोषण पातळीच्या पाचव्या स्तरावर असतात. अशा प्रकारच्या ऊर्जा विनिमय स्तराची परिसंस्थेची रचना ही प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की सुरुवातीला या अन्न साखळीतील ऊर्जा विनिमय स्तर आपण उत्पादक म्हणजे त्या ठिकाणी वनस्पती असतील, प्राथमिक पोषक पातळी असेल म्हणजेच T1 म्हणजेच ट्रॉफिक लेव्हल, त्यानंतर शाकाहारी द्वितीय पोषण पातळी, त्यानंतर तिसरा म्हणजे मांसाहारी तृतीय पोषण पातळी, चौथा म्हणजे उच्च स्तर मांसाहारी चतुर्थ पोषण पातळी आणि पाचवी पोषण पातळी म्हणजे T5 आणि शेवटचं म्हणजे विघटक आपल्या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर अन्नजाळी. तर अन्नजाळी फूडवेब प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी 100% ऊर्जेची गरज ही असते, परंतु निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे ऊर्जा संक्रमित होताना तिच्यात मोठ्या प्रमाणात घट होते. सजीवाने ग्रहण केलेल्या ऊर्जेपैकी काही ऊर्जेचे उत्सर्जन होते, काही ऊर्जा परावर्तित होते, तर काही ऊर्जा शोषली जाते, तर काही ऊर्जा विविध क्रियांसाठी म्हणजे उदाहरणार्थ श्वसन असेल, पोषण असेल, पुनरुत्पादन असेल इत्यादीसाठी खर्ची होत असते. त्यामुळे परिसंस्थेत अशा सरळ अन्न साखळ्या फारच अत्यल्प आढळून येतात किंवा आढळत सुद्धा नाहीत. जसजसे वरच्या स्तराकडे आपण जाऊ तसतशी सजीवाला कमी पडणारी ऊर्जा तो दुसऱ्या अन्न साखळीतून मिळवताना आपल्याला दिसतो. त्यातून अन्नजाळ्यांची निर्मिती ही प्रामुख्याने होत असते. तर अन्नजाळी म्हणजे आपण अन्नजाळ्यांच्या परस्पर संबंधाने अनुबंधित झालेल्या जाळीला अन्नजाळी असे म्हणत असतो. म्हणजेच परिसंस्थेमध्ये एकच जीव
एकापेक्षा अधिक पातळ्यांवरती राहू शकतो. म्हणजेच एक भक्षक अनेक मार्गांनी भक्ष्य मिळवत असतो आणि एक जीव अनेक भक्षकांचे लक्ष असतो. म्हणजे एकाच परिसंस्थेत अनेक अन्न साखळ्यातील सजीव एकापेक्षा अनेक पोषण पातळ्यांचे घटक असतात. म्हणजे अशा प्रकारे या अन्नजाळीची व्याख्या जर आपण सांगायची झालं तर आपल्याला ही सांगता येते. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पारिस्थितिकीय मनोरा, इकोलॉजिकल पिरॅमिड हा शेवटचा मुद्दा आपल्या या ठिकाणी सांगता येईल. तर पारिस्थितिकीय मनोरा ही संकल्पना सुरुवातीला ब्रिटिश पारिस्थितिकी शास्त्रज्ञ चार्ल्स एल्टन यांनी इसवी सन 1927 मध्ये मांडली. अन्न साखळीत ऊर्जा विनिमय स्तरांमार्फत ऊर्जेचे संक्रमण होताना ऊर्जा कमी होत जाते हे आपल्या या ठिकाणी सर्वांनाच माहिती आहे. त्याचाच परिणाम म्हणजेच प्राथमिक स्तराकडून अंतिम स्तरापर्यंत प्राण्यांची जीवसंख्या कमी होत जाते. खालच्या स्तराकडून म्हणजेच उत्पादक स्तराकडून वरच्या स्तरापर्यंत म्हणजे जो अंतिम भक्षक असतो तिथपर्यंत ही ऊर्जा म्हणजेच वरच्या स्तराकडे कमी होत जाते आणि या कमी होत जाणाऱ्या पारिस्थितिकीय रचनेस किंवा आकृतिबंधास आपण पारिस्थितिकीय मनोरा असं म्हणतो. उदाहरणार्थ भूपरिसंस्थेमध्ये ज्या ठिकाणी भौतिक घटकांची, आता भौतिक घटक म्हणजेच काय, त्या ठिकाणी सजीवांचा संबंधच नाही, त्या ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ पाणी असेल, सौर ऊर्जा असतील, मृदा असेल, खनिज असेल, यांचा त्यामध्ये समावेश होतो भौतिक घटकामध्ये. म्हणजेच या भौतिक घटकांची उपलब्धता ज्या ठिकाणी चांगली असते त्या ठिकाणी उत्पादकांची म्हणजेच वनस्पतींची संख्या सुद्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. आता उत्पादक उपलब्ध असल्यामुळे तृणभक्षकांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जास्त दिसून येते. परंतु जसजसा पुढचा स्तर येतो तसतशी प्राण्यांची संख्या ही कमी होत जाते. म्हणजेच तृणभक्षकावर अवलंबून असणारे लहान मांसभक्षक प्राणी संख्येने हे कमी असतात आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे मोठे मांसाहारी संख्येने त्यांच्यापेक्षाही कमी असतात. तर सर्वात वरच्या स्तरावर असणारे अंतिम भक्षक हे अतिशय अत्यल्प असतात. एल्टनने या ऊर्जा विनिमय स्तरातील घटकांची संख्या आलेखाच्या स्वरूपात सुरुवातीला मांडली. त्याने मांडलेल्या रचनेला मनोऱ्यासारखा आकार हा त्या ठिकाणी प्राप्त झाला. त्यावरून या रचनेस पारिस्थितिकीय मनोरा असे नाव पडले. तर आपल्या या ठिकाणी हा मनोरा यामध्ये दिसतोच आहे. त्या ठिकाणी उत्पादक घटक त्या ठिकाणी दिसतो, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी वनस्पती दिसतात, त्यावरती अगदी किडे दिसतात, म्हणजे नाकतोडा वगैरे काय असे छोटे कीटक दिसतात आपल्याला. त्यावरती आधारित असणारे बेडूक आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. बेडूक म्हणजेच त्या ठिकाणी एक कीटक खाऊन आपलं जीवन जगत असतो. त्याच्यावरती आपल्याला साप दिसतात, साप बेडूक खाऊन जगतो आणि त्याच्याही वरती आपला गरुड सारखा प्राणी त्या ठिकाणी दिसतो, तो सापांची शिकार करून आपलं जीवन जगत असतो. परंतु आपल्या या मनोऱ्यामध्ये असं दिसून येतं की अगदी वरच्या स्तरापर्यंत त्या ठिकाणी त्यांची संख्या ही कमी या मनोऱ्यामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजेच या मनोऱ्याचे सुद्धा त्या ठिकाणी 3 प्रकार प्रामुख्याने पाडले आहेत. पहिला प्रकार म्हणजे संख्येचा मनोरा, पॉप्युलेशन पिरॅमिड. दुसरा म्हणजे ऊर्जेचा मनोरा, एनर्जी पिरॅमिड. आणि तिसरा म्हणजे जैविक वस्तुमानाचा मनोरा, बायोमास पिरॅमिड. असे त्याचे स्तर पाडलेले आहेत. म्हणजेच संख्येच्या मनोऱ्यामध्ये परिसंस्थेच्या ऊर्जा विनिमय स्तरातील घटकांची जीवसंख्या दाखवलेली असते. दुसऱ्या मनोऱ्यामध्ये ऊर्जेच्या मनोऱ्यात वेगवेगळ्या ऊर्जा विनिमय स्तरातून होणारे ऊर्जेचे हस्तांतरण दाखवले जाते. तर तिसऱ्या जैविक वस्तुमान दाखवून जैविक वस्तुमानाचा मनोरा त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे अशा प्रकारे या मनोऱ्याचे सुद्धा 3 प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे हा मुद्दा
या ठिकाणी आपण आजच्या तासामध्ये पूर्ण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर या ठिकाणी मी माझा मेल दिलेला आहे, त्यावरती तुम्ही ते विचारू शकता.